हाय फ्रेंड्स, मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आज आहे चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती. तर पौर्णिमेचा उपवास असतो ह्यांचा, आणि त्यासाठी मी तर गरम गरम खिचडी बनवली. आणि त्यानंतर बेसन मी करत असते, पण दही असल्यामुळे आज काही बेसन केलं नाही. तर संध्याकाळी छान असं दही लावून दिलेलं होतं. आणि पाहू शकताय मस्त बघा, दही आता माझं जवळजवळ रेडी झाले. छान असं दही झाले. गाईच्या दुधाचं दही आहे. आणि फॅट लॉससाठी चांगलं असते हे दही गाईचं. तर आता बनवून देते आहे मी मिस्टरांना. तर खिचडीबरोबर दही ते खाणार आहेत. आणि इथं आता आमचं जवळजवळ सकाळी 8:30चाच नाश्ता असतो, 8:30 ते 9चा. तर तोपर्यंत मला सगळं रेडी करावं लागते. तर आता बघा, त्यानंतर ही जवळजवळ ऑफिसचं काम झालं. दुपारी 2-2:30 नंतर 3 वाजता ह्या पावसाला बघा सुरुवात झाली. घरी आले मी तर पाऊस सुरुवातच झालेली होती जवळजवळ. आणि चांगला असं पाऊस येते बघा, पाणी वगैरे येते, मस्त पडते टेरेसचं. आणि त्यानंतर आता इथं आमचं चाललं होतं, जे काही पेढे वगैरे आणले होते तर ते आम्ही खात होतो सगळेजण. आणि त्यानंतर बघा, मल्हारही शाळेतून त्यावेळेस आलेलाच होता, कारण त्याची आता सकाळची शाळा आहे. तर तो घरीच आहे. मस्त आम्ही पाऊस बघत दरवाज्यात बसलेलो होतो. आणि छान आमचं इथं एन्जॉय चालू होतं. मल्हारचं माझं मस्त पाऊस बघत बघत खाणं चाललेलं होतं. आणि त्यानंतर आता जायचं आहे आम्हाला जरा बाहेर. तर जायचं कुठे तर ते तुम्हाला पुढं जाऊन कळलंच. तर बँकेत जायचं होतं. त्यानंतर ही लक्ष्मीनारायणची काजू कतली आणली होती, तर ती पण आम्ही खायला फोडली. आणि आता निघालो आहे. तर रस्त्याने इतकं पाऊस म्हणजे सुरुवात झालेली होती तरी आम्ही निघालो, कारण काम आमचं थोडंसं अर्जंट होतं. आणि पहा, हा आपला चौक आहे. तर हे चौकात आता आम्ही जरा थांबलो आहे. तर इतकं मस्त वातावरण झालं ना, एकच दिवस पाऊस आला पण इतकं छान वाटायला लागलं. त्यानंतर पहा आम्ही निघालो पुढं. तर बँक ऑफ इंडियामध्ये 2-3 बँकांमध्ये आम्हाला जवळजवळ जायचं होतं. तर बँक ऑफ इंडियामध्ये इथं आलो. आणि त्यानंतर इथली कामांना सुरुवात झालेली आहे. आणि आता इथून आता आम्हाला परत पुढे एका बँकेत जायचं आहे. तर आता पाऊस काय करतो माहीत नाही, कारण पाऊस खूप आहे बाहेर. आता अजून तशी ही जवळजवळ 2 एप्रिल आहे तारीख. आणि अजून तर आत्ताशी कुठं आत्ताच लगेच इतक्या पावसाला सुरुवात. आणि वळवाचा पाऊस आहे, जिथं पडेल तिथं. आणि आमच्या यात्रेच्या दिवशीसुद्धा गारांचा पाऊस झाला. आणि आज गारा नव्हत्या, पण वादळवार खूप होतं. आणि त्याच्यामुळे ना आता जवळजवळ बघा लाईटी तर गेलेल्याच. आता लाईट कधी येईल त्याचाही भरोसा नाही. कारण की तर त्यानंतर इथं बघा, ही सिस्टीम आहे तर बँक पासबुक छापून घेण्याची. तर आता मी खूप दिवसांनी बँकेत आले तुम्हाला सांगते, कारण की आता फोनपे आल्यामुळे जवळजवळ आपल्या बँकेतले जाणे येणे हेलपाटे थांबलेले आहेत. आणि आता जरी तर प्रिंट करायला लावलं तर पूर्ण बँक पासबुक फुल होईल, कारण आपले ऑलरेडी खूप ट्रान्झॅक्शन असतात. त्याच्यामुळे मी ते काढून घेतलं. आणि आता इथं चाललं होतं, चेकवरूनच आम्ही पैसे काढत होतो. आणि त्यानंतर बघा इथून आता बाहेर पावसाचं वातावरण इतकं म्हणजे छान, एकदम पावसाळ्यासारखी फिलिंग आली होती. खूप भारी वाटत होतं बाहेर. मस्त मातीचा असा सुगंध सुटलेला होता छान. आणि आता इथून आम्ही निघतो. आणि लगेच आम्हाला पुढंच एका बँकेत जायचं होतं, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. तर इथून आता आम्ही निघतोय. जरा थोडीशी पावसामुळं गर्दी कमी झाल्यामुळे ना थोडं पटकन काम झाले सगळीकडं, कारण जास्त काही लोक तिथं नव्हती. तर अशा पद्धतीने बघा, हा पावसाची यावर्षी लवकरच सुरुवात आहे. आता पुढं काय करतो हाही प्रश्न आहे, कारण अजून एप्रिल, मे आणि जून बघू आता. आत्ता पडतो आणि नंतर ज्यावेळेस पेरण्या वगैरे करायच्या असतात त्यावेळेस काही बाकी पाऊस पडत नाही. तर बघा, हे पाणी बिणी किती साचले, म्हणजे बऱ्यापैकी हा पाऊस झालेला आहे. आणि अजूनही पावसाचं वातावरण त्याच पद्धतीचं आहे. तर बऱ्याच लोकांना म्हणजे छान असं गारवा आला असेल, वातावरणात छान वाटत असेल. परंतु खरंच म्हणजे शेतकऱ्यांचे जे आता कांदे वगैरे आहे, टॅमॅटो, ह्या कांद्यांचे वगैरे खूप हे नुकसानी. शेतकऱ्याचं सगळं जुगारीसारखं आहे, भेटलं तर भेटतं, नाही तर नाही पण भेटत. आणि सगळं काही रामभरोसे असते. तर इथं पण आता बँकेत आलो. आता इथलं काम रोखतो आणि पुढं निघतोय. तर अशा पद्धतीने आता ही नेमकी धावपळीची कामं येतात.
आणि त्याला काही विलाज नसतो. तर आता इथं पण हे स्लिप भरत आहेत पैसे काढण्यासाठी. तर ते झालं आणि त्यानंतर आता बघा इथून आम्ही जातो आहे दुसऱ्या बँकेमध्ये. तर जवळजवळ आता हे तुम्हाला इकडं बघून कळलंच असं कुठली बँक वगैरे आहे ते. तर मल्हार लागला होता इथं पैसे मोजायला. त्याला म्हटलं मोज. म्हटलं असे नाही मोजायचे बाळा. असा बंडल धरला की ह्या गोष्टी ना मी ज्यावेळेस शोरूममध्ये काम करायचे त्यावेळेस जवळजवळ ह्या गोष्टी मी शिकले होते, पैसे मोजायचे वगैरे. त्याच्यामुळं तिथं जवळजवळ लाखोचे व्यवहार असायचे. आणि त्या गोष्टी आपण त्यावेळेस इतकं काही फोनपे वगैरे इतकं काही नव्हतं. लोक कॅशनेच व्यवहार करायची तेव्हा जास्त. त्याच्यामुळे ह्या गोष्टी मात्र मी आता शिकून घेतलेल्या आहेत. आणि तर त्यानंतर इथं आलो बघा. तर हे महागणपतीचं एक आहे तिथं छान असं बघा नाही तर रामाची त्यांनी हे केलेलं आहे. खाली अयोध्या मंदिर वगैरे दाखवलेलं आहे. तर इथं पण आमचं थोडं काम होतं. तर इथं पण आम्ही आलो आणि छान सजवलं होतं सगळं, पताका वगैरे मस्त वाटत होता अगदी. आता त्यानंतर पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो. तर हा रस्ता आहे ना जुन्नर तालुक्यातील बऱ्याच लोकांना माहीत असेल, आणि ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी खाली कमेंटमध्ये ना कमेंट करा. आणि हो, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि त्यामुळे आपल्याला काय होईल, आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तर बऱ्याच जणांना हा रस्ता माहीत असेल. तर इथून पुढं आता जवळजवळ बरेच दिवस मी इथे राहूनही मला हे गार्डन माहीत नव्हतं. ते गार्डन आता आपण बघायला जातो आहे. तर तिथं शुल्क फी आहे काहीतरी 10-20 रुपये. तर छान हे गार्डन आहे बघा. मला तर माहीतच नव्हतं, पण आता पहिल्यांदा मी बघते तर कशा पद्धतीचं गार्डन आहे. आता पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवते. तर हा रस्ता आहे आपला शिवनेरी किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे. आणि रस्त्याने पाहू शकताय झाडं वगैरे खूप छान इथं तुम्हाला बघायला मिळतील. मस्त असा रस्ता आहे. आता बघा इथून आपण जात आहे त्या गार्डनकडं. तर गार्डन म्हणलं का मल्हारला फार आवडतं. आणि बऱ्याच जणांना माहीत असेल की नाही, मला तर पहिल्यांदाच माहिती आहे. तर हे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान. तर छान इथं बघा हे खेळण्याचे आहे. तर जवळजवळ यातले बरेचसे पाहिले होते, पण हे जरा वेगळं आहे. तर इथं ना खूप टांगावं लागतं. आणि इथून आता आम्ही बघून आहे ना पुढं निघतो आहे. तर पुढे गेल्याच्यानंतर मला एक गोष्ट फार आवडली, ती आता मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते बघा. मस्त होतं हे पण वेळ आमच्याकडं कमी होता. ढगांचा लई कडकडाट होत होता, विजा चमकत होती. आम्हाला फास्ट निघायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही जास्त इथं टाईमपास काही करत बसलो नाही. पुढं गेलो आणि पुढं आता तुम्हाला मी दाखवते. ही गोष्ट मला इथं फार आवडली आणि ती आता मी तुम्हाला दाखवतेच पुढं जाऊन. तर अजून बरंचसं आतमध्ये आम्हाला फिरायचं होतं, पण वेळ कमी होता. त्याच्यामुळे इथून पटकन निघालो. तर इथून ना गुलाबाची हे होती, खूप लहान झाडं होती, पण इतक्या काळ्या वाव. नाही सॉरी, मोगरा. तर मोगरा मला फार आवडतो. मोगऱ्याचं झाड आपल्या इथं पण आहे, पण त्याला खाली हे नसल्यामुळं ते काही होत नाही. आता बघू दुसऱ्या ठिकाणी माझा लावण्याचा विचार आहे मोगऱ्याचं. बघू, मी पावसाळ्यात कुंडी लावली होती, पण ती काही कारणास्तव रस्त्यामध्ये आल्यामुळं तिथं काही ती जास्त जगली नाही. तर आता मला आवडतं. आणि टगरची खूप सारं हे होतं, म्हणजे ज्याचे की गजरे बनवतात तेही तिथं होतं. तर इथं काही जास्त गर्दी वगैरे नसती, कधीतरीच कोणतरी आपलं थोडंसं येतं, कारण हा खूप आउटसाईड आहे एरिया. तर धोका वगैरे सगळं आहे. हे जरा वेगळंच काहीतरी होतं, हे काय मला समजलं नाही नक्की काय होतं. आणि इथून आता आम्ही निघतोय पुढं. तर ते मला इतकं आवडलं ना की बस रे बस. तर मला सगळ्या ह्याच्यावर बसायचं होतं, पण हे काय झालं होतं, ओलं झालं होतं पावसामुळे. तर जास्त काय ह्याच्यावर त्याला बसता आलं नाही. तर म्हटलं चला, आपल्याकडं पण वेळ कमी आहे, एक दिवस आपण नक्की येऊ. तर या पद्धतीने त्याच्यात पाणी सगळं भरलेलं होतं, त्याने ते पाणी उडवलं आणि सगळ्या ह्याच्यावर तो थोडा बसला. मुलांना काय खायला प्यायला नसलं तरी चालेल, फक्त खेळायला पाहिजे. आणि मल्हारला तेच असतं, खाणं पिणं नको असतं, पण खेळणं जास्त लागतं. तर मग सांग माहिती दे. हे बघा, इथं सगळं लाकडाचं फर्निचर आहे आणि इथं घसरगुंडी आहे. पाहू शकता इथे इथे दगडी मस्त लावल्यात आणि वरती वीज पण चमकते. हा, ते काही भीती पण नाही म्हणजे विजेची. आता आम्ही चाललोय तिथे माणसं आहे. हो.
भिजून धर मल्हार मल्हार काय करा माकुळ घातलेला आहे. भरपूर पाऊस आलाय आणि जुन्नर तालुक्यात पावसाची हजेरी आता ही. तर जो आहे ना हा पाऊस, आता हा पाऊस बघा वारं बिरं पूर्ण दान 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 इकडं बघा. पावसाचा नुसता दूर दूर बघा. वारं सुटले, झाड बघा आपलं कोणतं आणि पावसाचा स्पीड बघा. जबरदस्त पावसाचा स्पीड आहे आता इथं. अक्षरशः पूर्ण ओलं चिंब झालेलं आहे.